आपण मी पहिल्यांदाच 42 गावातल्या आदरणीय बबनदादांना मानणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना भेटतोय. सर्वांना मी पहिल्याप्रथम नमस्कार करतो. आज वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी सकाळी प्रशांत मालकांचा कार्यक्रम होता. दिवसभर आज प्रशांत मालकांच्या बरोबर करत होतो. उद्या नामदार सावंत सरांचा कार्यक्रम आहे. माढा तालुक्यामध्ये शिवाजीराव सावंत आणि शिवसेनेचे सर्व नेते मंडळींचा उद्या पंढरपूर येथेच कार्यक्रम आहे. आज दादांचा कार्यक्रम संध्याकाळी आणि काल कल्याणराव काळे साहेबांचा कार्यक्रम झाला. मी नशीबवान समजतो मला की माढा तालुक्यामधल्या मला जवळपास सर्व मोठ्या गटांनी मला भगीरथ दादाकडनं मी अपेक्षा आहे, गणेश समोर माझ्या बसतील त्यांच्याकडनं सगळ्यांच्याकडनं अपेक्षा आहे की सर्वजण पाठिंबा देतील आणि या मतदारसंघाचं नेतृत्व करायचं. आणि या मतदारसंघाचं नेतृत्व करताना बऱ्याच गोष्टीला संघर्षाला मला समोर जावं लागेल. त्यातली पहिली अडचण आमची अशी आली की या मतदारसंघामधल्या सर्व पाण्याच्या प्रश्नाला एकदम हात घातला आणि सरकार गेलं. मग तो कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा योजना असेल, नीरा देवगरची योजना असेल, खटाव मान तालुक्यामध्ये असणारी जे गटापूरची योजना असेल, उरमोडीची योजना असेल, टिंबूची योजना असेल, सांगोल्याची टिंबूची योजना असेल, म्हैसाळची योजना असेल, सांगोला उपसा सिंचनची योजना असेल, माळशिरस तालुक्यामधल्या 16 गावच्या योजना असतील. सर्व पाण्याच्या प्रश्नावर निवडणूक लढवत होतो तेव्हा पाण्याच्या प्रश्नावर फार मोठा संघर्ष केला. मतदारसंघामधलं पाणी मी ज्या तालुक्यामध्ये जन्म झाला माझा त्या तालुक्यामधनं त्याच्या पलीकडं 20 किलोमीटरवर नीरा देवगरचं पाणी कॅनल येऊन थांबला होता. पण मतदारसंघामधले प्रतिनिधी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. काही राजकीय अडचणी होत्या म्हणून ते पाणी कॅनलचं काम थांबलं आणि कॅनल ते पाणी वीर धरणात सोडून बारामतीकडे जात होत. माझा संघर्ष पहिल्यांदा सुरू झाला बारामतीकरांशी. दादा आम्ही वेगवेगळ्या विचार भिन्नतेच्या पक्षामध्ये होतो आणि बारामतीचं पाणी फार ताकदीने आम्ही माढा मतदारसंघामध्ये वळवण्यामध्ये यशस्वी झालो. आता ही नीरा देवगरची योजना काय हे तुम्ही म्हणाल की हिचा काय उपयोग आहे, जरा तुम्हाला सगळ्यालाही सांगतो. नीरा देवगर काय, नीरा देवगर हे भोर तालुक्यामध्ये हिरडोशी गावाच्या तिथं देवगर नावाचं गाव आहे आणि तिथं जवळपास 12.5 TMCचं धरण बांधलं गेले आणि 12.5 TMCच्या धरणामध्ये धरण एवढा पाऊस पडतो की धरण 4 वेळा भरतो आणि त्याच्या खाली वीर धरण आहे. एकाच नदीवर आपण बंधारे कसे बांधतो तशा पद्धतीने आधी नीरा देवगर धरण आहे, नंतर वीर धरण आहे आणि वीर धरणाचं पाणी हे नीरा नदी तुम्ही संगम आणि शेवटी जाऊन ते आपल्या संगमात जाऊन आपण उजनीला भेटतो. त्या नीरा धरण पूर्ण होतं, पाणी फलटण तालुक्यापर्यंत आलं होतं. ते पाणी बारामतीला वळवलं गेलं होतं. तिथं संघर्ष झाला. जे गटापूरच्या योजनेला लक्ष्मणराव इनामदार योजना आम्ही त्याला नाव दिलं, त्या योजनेला संघर्ष झाला. 1 रुपया निधी मिळाला नाही. फलटण पंढरपूरची जी योजना होती रेल्वेची ती बंद पडली होती. 100 वर्ष बंद होती. किती? 100 वर्षापेक्षा जास्त 105 वर्ष पंढरपूरचा रेल्वे मार्गावर बंद होता. तेव्हा मंजुरी नव्हती, निधी नव्हता. तो माझ्या पुढे आलेले सर्व चॅलेंज या योजना चालू करणं माझ्यासाठी चॅलेंज होतं. सर्वात प्रथम फलटण पुणे रेल्वे चालू झाली. फलटण बारामतीला मंजुरी घेतली, फलटण पंढरपूरला मंजुरी घेतली, फलटण त्या मुंबई ते अकलूज, मुंबई ते सिद्धनगर, अकलूज पंढरपूर सोलापूर या मार्गाला बुलेट ट्रेनच्या मार्गाला मंजुरी घेतली आणि ही बुलेट ट्रेनची तांत्रिक मंजुरी झालेली असेल. कितीचा प्रकल्प असेल? 1,85,000 कोटी रुपयाचा लागणारा या बुलेट ट्रेनचा प्रकल्प. तुम्ही म्हणाल बुलेट ट्रेनचा उपयोग काय?
तर बुलेट ट्रेनचा उपयोग इथून तुम्ही पंढरपूरवरून ठरवलं तर 40 मिनिटात हैदराबादला जाऊ शकता, 1 तासाच्या आत मुंबईला जाऊ शकता. मग मला सांगा, उद्योगपतींना विमान उपलब्ध नाही म्हणून कारखाने येत नाही तिथं? जर अशा प्रकारची बुलेट ट्रेन तिथे झाली तर मुंबई पुण्याचे उद्योगपती ह्या भागामध्ये उद्योग करतील का नाही? करतील ना. मुंबई पुणे पंढरपूर रेल्वे चालू झाली तर लोकांना सुविधा उपलब्ध होईल का नाही? सोलापूरसाठी त्या ठिकाणी आपण वंदे भारत नावाची नवीन ट्रेन चालू करून घेतली. मग रस्त्याचे प्रश्न आले, दादा रस्त्याच्या प्रश्नासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. नीरा देवगरची मंजुरी पहिले 3 वर्ष करोना वरती सुलतानी खाली आसमानी आम्हाला रुपया निधी मिळाला नाही. पण जसं सरकार आलं तसं नीरा देवगरच्या योजनेचे 1,500 कोटी रुपयाचे टेंडर झाले. जवळपास उरमोडी, टेंभुवाडी, केटापूरच्या मान तालुक्यात 2,500 कोटी रुपयाचे टेंडर झाले. सांगोल्याचा नीरा देवगर मध्ये समावेश झाला. सांगोला उपसा सिंचन योजनेला मंजुरी झाली, टेंभूला तिथं मंजुरी झाली. पाण्याचं फेर नियोजन केलं, म्हैसाळचं पाणी सांगोल्याला उपलब्ध झालं. हे सगळं काम मी नाही केलं. त्या ठिकाणी दादा असतील, शहाजी बाप्पा असतील, जयकुमार गोरे असतील, आदरणीय आमच्या माझं सहकारी आता तिकडे लोकसभेला उभं राहिले राम सातपुते असतील, मामा असतील. आम्ही पक्ष बाजूला घेऊन सगळ्या लोकांनी एकत्र लढायचं ठरवलं आणि ह्या सगळ्या योजनांवर आम्ही लढलो आणि सगळ्याला मंजुरी झाली. मग आमच्या इथे खैराव मानेगाव माडामध्ये छोटी योजना असेल, करमाळ्यामधली आमची दहेगावची छोटी योजना असेल 100-125 कोटी रुपयाच्या सगळ्या योजना, दहेगावची योजना चालू झाली. कोंदवडीचा बोगदा फुटलेला आहे. आता फक्त सर्वांच्या दृष्टीने, आपल्या सर्वांच्या दृष्टीने जे दादा म्हणाले त्या पद्धतीने आपल्याला सोलापूर जिल्ह्याला आणि माढा मतदारसंघाला पाणी आवाळत नाही. आता पाणी पडत नाही, पडलेलं आपल्याला पुरत नाही. कारण पाऊस जो आहे तो पाऊस आता नियमित राहिलेला नाही. आपल्याला कुठून तरी पाण्याची अरेंजमेंट करावं लागणार आहे. जर बोर मारलं तर पाणी लागत नाही तर आपण दुसरीकडे कुठेतरी विहीर घेतो किंवा बोर मारतो पाणी आणतो मला वावराला. तसं या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या वावराला पाणी आणायचं असेल तर आपल्याला कृष्णाच्या पेठमध्ये गेलं पाहिजे. निम्म काम या सरकारने डोकं मुडका पाय घेऊन फलटणला आसू गावाच्या इथं उद्धट तवशीपासून बोगदा उजनीमध्ये पाडून झालेला आहे. दादा आपण थोडं लेट झालो ना, त्या महिन्याभरातच तो बोगदा फुटला असता. आणि मे महिन्यामध्ये तुम्ही म्हटला तर नीरा देवगरचा उपयोग काय, तर नीरा देवगर हे धरण 4 वेळा भरतं. त्यातून पाणी त्या बोगद्याद्वारे, बोगदा जो वीर धरणाच्या खाली फलटणच्या इथं झाला तो बोगदा आता पूर्ण होत आलेला आहे. बोगद्यामध्ये मी, दादा, मामा आम्ही सर्वजण मंडळी उतरून बोगद्यामधला प्रवास झालेला आहे. त्या बोगद्यांमधनं आपल्याला उजनीला पाणी घेता आलं असतं. पुढच्या महिन्यामध्ये बोगद्याचं काम पूर्ण होईल आणि भविष्यात त्या बोगद्याचं काम पूर्ण झालं तर पिण्यासाठी का होईना या नीरा नदीचं पाणी आपल्याला जे आता मायनस गेलेलं आहे ते पिण्यासाठी का पाहिजे उजनीमध्ये नीरा नदी आणता येईल. आणि भविष्यात जी योजना आपल्याला आपली तांत्रिक मंजुरी घेतली त्या योजनेला आता निधीची तरतूद सुद्धा झाली. ती योजना कृष्णा फ्लड डायव्हर्शन, कृष्णेचं पाणी 51 TMC पाणी उजनीमध्ये आणायचे. किती? 51 TMC म्हणजे निम्म धरण. माढा मतदारसंघामधल्या प्रत्येक तालुक्याला त्याचा लाभ मिळणार आहे आणि कमी असलेलं पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. पण तुम्ही म्हणता रस्ते, गटर, आमच्या गावात मंडप झाला का नाही? मंडप गटर करणं हे खासदाराचं काम नव्हे. खासदाराला 5 कोटी रुपये निधी मिळतो. 5 कोटी रुपये मध्ये मला 9 तालुका आणि 6 विधानसभा मतदारसंघाचा मध्ये 60 लाख रुपये एका तालुक्याला मिळतात. 60 लाख रुपये मध्ये 100-150 गाव असतात. एका गावात दिवा टाकला तर दुसऱ्या गावामध्ये दिवा टाकू शकत नाही. असा प्रकारचा तो खासदार फंड काही कामाचा नव्हता. तरी सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला पैसे मिळाले. 3 वर्ष मागचे नाही मिळाले. गेल्या 2 वर्षामध्ये जे पैसे मिळाले ते प्रत्येक गावामध्ये दिवे टाकले गेले. आता या 42 गावामध्ये लोक म्हणतील की आमच्याकडे काही गावामध्ये दिवे आलेले नाहीत. त्या प्रत्येक गावामध्ये दिव्याची मंजुरी मी आज घेऊन बसलो होतो. उद्या व्हॉट्सअपवर टाकतो. एक गावामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत निधी आपण त्या ठिकाणी टाकलेला आहे. तो निधी कधी तुम्ही म्हणाल 2 वर्षामध्ये निधी आम्हाला पडला नाही. तो निधी जेव्हा सरकार आलं तेव्हा विखे पाटील साहेबांनी आम्हाला निधी मंजूर केला. पण सह्या व्हायच्या तिथं पालकमंत्री बदलले गेले आणि चंद्रकांत दादा आले आणि दादा आल्यानंतर आता तो निधी मागच्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तो निधी मंजूर झाला आणि जवळपास 42 पैकी 22-23 गावामध्ये
10 लाख 15 लाख रुपये निधी द्यायचं काम केलं. पण 10 लाख 15 लाख रुपये निधी देणं माझं काम नव्हे. माझं काम तुम्हाला मोठे रस्ते NH-चे सगळे हायवे मंजूर करून देणे, तुमच्या पंतप्रधान सडक योजनेमधले मोठे रस्ते करून देणे, CM रोड सारखे मोठे रस्ते करून देणे, पंढरपूर रेल्वे सारखा रेल्वे मार्ग चालू करून देणे, मेंढापुरीला उद्या विमानतळ करावं लागलं तर तिथं विमानतळ करून देणे हे खासदाराचं काम आहे. आणि ते काम तुमचा खासदार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढी मोठी विकास कामं झाली, मोठी जेवढी कामं झाली तेवढा 8व्या नंबरला विकासामध्ये आपला खासदार त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. मग करमाळा रस्ता असो, तुमचा टिंबुर्णी रस्ता असो, ओव्हरब्रिज असो, सांगोला महूद सांगोला रस्ता असो, मोठे मोठे सर्व रस्ते, फलटण पंढरपूर रस्ता असो, मोठे मोठे सर्व रस्ते केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागले. छोटे छोटे रस्ते तुमच्या गावकऱ्यांच्या अपेक्षा कुठं मंडप व्हावं, कुठं दिवा बसवावा, ह्या सुद्धा पुढच्या 5 वर्षामध्ये राहणार नाहीत. मला आपल्याला सांगताना मला अभिमान आहे की दादा, मी जेव्हा खासदार झालो, सरकार आमचं नव्हतं तेव्हा सुद्धा दादांना एखाद्या विकास कामासाठी फोन मला केला, मी दादांना फोन कधी केला तरी आम्ही कधी पक्षाची नाते, आम्ही हे वेगळ्या पक्षाचे आम्ही वेगळ्या पक्षाचे असं कधी राहिलं नाही. दादांनी मला हक्काने फोन केले की हे काम झालं पाहिजे खासदार, ते काम झालं पाहिजे. आणि वडिलकीच्या मायातनं त्यांनी दादांनी जे आदेश मला दिले ते आदेश पूर्णपणे पाळलो. म्हणून पक्षाच्या भिंती सोडून दादा असतील, मामा असतील, खरं तर तुम्ही ग्रामपंचायतीला उभं राहिला तर एकमेकाच्या स्वरूपात कटत असतील. मामाने मोठं मन करून आम्ही एक मामा आणि मी जवळचे मित्र पण आहे, 20-25 वर्षाची मैत्री आमची कटुता विसरा करून या माढा लोकसभा मतदारसंघासाठी, त्यांच्या करमाळ्याच्या विकासासाठी, माढा विधानसभेसाठी आणि माढा लोकसभेसाठी मामांनी, दादांनी, आमदार जयाभाऊंनी, आमदार शहाजी बापूंनी, आमदार राम सातपुतेंनी हे सर्वांनी मोठ्या दिलाने पाठिंबा व्यक्त केला. आणि नुसता पाठिंबा व्यक्त केला नाही, ही मिटिंग मी चालवायच्या आधी दादांनी मिटिंग या लोकसभेसाठी घेतलेली, प्रत्येक गावाचा दौरा केलाय आणि निवडणूक अंगावर घेऊन या मतदारसंघामधनं 2 लाखाचा लीड मिळेल अशी घोषणा दादांनी केली. मी दादा तुमचे अतिशय ऋणी आहे आणि या मतदारसंघामधले तुम्ही केलेला मला दिलेला पाठबळा जरूर या मतदारसंघामधल्या प्रत्येक मतदाराचं, प्रत्येक शेतकऱ्याचं ऋण पाणी रूपाने फेडून पुढच्या भविष्यामध्ये या मतदारसंघाला हरित क्रांतीचा मतदारसंघ करून दाखवण्यासाठी जे काय लागेल, मी आहे, रणजित भाई आहेत, मामा आहेत, आम्ही सर्व सहकार्य हातात हात घालून तुम्हाला हे ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही. प्रशांत मालक माझे, मला भारतीय जनता पार्टीमध्ये नेण्यापासून सगळं करण्यापासून प्रशांत मालकाचा हातभार आहे आणि प्रशांत मालकांचं सहकार्य या मतदारसंघामधली दिशा ठरवण्याकरता फार महत्वाचं आहे आणि प्रशांत मालकांचं सुद्धा पाठबळ या ठिकाणी मला मिळालंय. म्हणून सर्व नेते मंडळींचं, मग सावंत सर असतील, प्रशांत मालक असतील, कल्याणराव काळे साहेब असतील, सगळ्यांचं मी या ठिकाणी मी आभार मानतो आणि तुम्हाला खात्री देतो की तू उद्या वेगवेगळ्या विषयावर अफवा पसरून जातात. मराठा समाजाच्या विषयावर सही नाही म्हणून सांगतात कधी कधी. हा थर्डक्लासपणा आपल्या मधली लोक नाहीत करत, आपल्यामध्ये विष पाळून नाही करत. या खासदारावर 6 तक्रारी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सोलापूरच्या मोर्चा काढल्या, 2 वेळा मोर्चा काढला, ते 2 ठिकाणी झाल्या आंदोलन केलं म्हणून 6 पोलीस फौजदारी केस आहेत. संसदेमध्ये 202 ची घटना दुरुस्ती करणाऱ्यामध्ये प्रमुख भूमिका घेणारा हा खासदार आहे. माझी मराठा समाजावर संसदेमध्ये झालेली भाषणं आपण नीट तपासून, नुसती भाषणं नव्हे तर मराठा समाजाला भेटण्यासाठी मागच्या 4 महिन्यापूर्वी मी आणि उदयनराजे भोसले आम्ही पंतप्रधानांना गळ घातली आणि त्या पंतप्रधानांना गळ घातल्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे जे काय संवाद झाले, आज महाराष्ट्र सरकारने त्यासाठी आरक्षण दिले. आरक्षणामध्ये लोकांच्या मध्ये समज गैरसमज अजून आहेत. निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब हे तिन्ही नेते महाराष्ट्राचे नस ओळखणारे नेते. मराठा समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि माझ्यासारखा खासदार त्या ठिकाणी जर अन्याय होत असेल त्या ठिकाणी बसणार नाही, तुम्हाला खात्रीपूर्वक करतो. जाणीवपूर्वक कुठल्या व्हॉट्सअप मीडिया याच्या संदर्भामध्ये जे गैरसमज पडतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. उद्या कुणाच्याही नावाने पत्र तयार करतील आणि त्याच्यावर माझी सही जोडतील किंवा माझी सही काढून तिसऱ्याची सही जोडतील. व्हॉट्सअपवर सगळं शक्य होतं, पण तरी सुद्धा मी माझ्या संसदेतली भाषणं आणि माझे सगळे मुद्दे मी तुम्हाला उद्या व्हॉट्सअपवर प्रत्येक लोकांना मी पाठवेन. भविष्य काळामध्ये आपल्याला जल है तो कल है,
आणि त्याचा अर्थ असा आहे की जर पाणी आहे तरच जीवन आहे, पाणी नसेल, उद्या जर येणाऱ्या भविष्यामध्ये पाऊस पडला नाही तर आपल्या सोलापूर जिल्ह्याचं आपल्याला विस्थापित करावं लागेल आणि सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा पुनर्वसन दुसरीकडे करावं लागेल, कारण प्यायला पाणी नाही, सगळं आपलं उजनीवर अवलंबून आहे आणि उजनी ही पुणे आणि बाकी सगळ्या इतर भागांवर अवलंबून आहे. मला उजनीच्या पाण्यावर सुद्धा आपल्याला काम करावं लागणार आहे. उजनीमध्ये येणारं पाणी हे प्रदूषित पाणी आहे. आज बऱ्याच लोकांना उजनीच्या आसपासच्या जवळपास 40 गावामध्ये सर्वे केला तर जवळपास 100 पैकी 10 लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आढळत आहेत. त्यामुळे आपल्याला कृष्णामाईचं पाणी हेच उजनीमध्ये आणलं पाहिजे, तेच पिण्याकरता वापरलं गेलं पाहिजे. हा सुद्धा त्याच्या मागचा आग्रह असण्याचं कारण आहे. म्हणून काय प्रदूषित पाणी आपण स्वीकारणार नाही दादा. आपल्याला भविष्यात पुणे आणि इथून निघणारं प्रदूषित पाणी त्या उजनी नदीमध्ये किंवा भीमेमध्ये आलं नाही पाहिजे. आलं तर ते शुद्ध करून आलं पाहिजे. याच्यासाठी हे जनआंदोलन उभं करण्याची वेळ येणार आहे आणि भविष्यात तुम्ही सर्वांना मंडळीला घेऊन उजनी असू, चंद्रभागा असू, आपण जे पाणी देवाचं तीर्थ म्हणून घेतो त्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी सुद्धा मोहीम भविष्याच्या 5 वर्षामध्ये आपल्याला सर्वांना घेऊन येणारी पिढी आपल्याला कॅन्सर मुक्त, येणारी पिढी आरोग्य संपन्न पिढी निर्माण करायची असेल तर आपल्याला कोण काय केलं, कुणी हेवा दावे, कोण कोणाची जिरवायसाठी, मी कोणाची जिरवायसाठी, कोणाचा पराभव करण्यासाठी उभा नाही. या महाराष्ट्र सरकारने, देवेंद्रजींनी, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला असेल तर काम करणारा खासदार म्हणून ठेवलाय. आपल्यामध्ये वेगवेगळे गैरसमज पसरवले जातात. मला सांगा, या ठिकाणी कोरोनाची लस कुणी कुणी घेतली आहे? हात वरती करा बरं. कोरोनाची लस त्यापैकी विकत कुणी कुणी घेतली आहे? कोणीच नाही ना. म्हणजे मला सांगा, देशामधल्या 150 कोटी लोकांचे काळजी पंतप्रधानांनी घेतली का नाही? एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा लस मोफत दिली. 88 कोटी लोकांना धान्य मोफत गेले 5 वर्ष सरकार देतोय आणि पुढच्या 5 वर्ष गोरगरिबांसाठी धान्य मोफत करून ठेवलंय. अधिकाऱ्यांना पेन्शन होती, तहसीलदारला पेन्शन होती, प्रांताला पेन्शन होती, पण शेतकऱ्याला पेन्शन द्यायचं काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. राज्य सरकार आदरणीय देवेंद्रजींनी, आदरणीय अजितदादा, आदरणीय एकनाथ शिंदेनी आता 6,000 रुपये टाकले आणि शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला पेन्शन. भविष्यात 12ची 24 होईल, 25 होईल, 50 होईल. एकदा योजना चालू झाली की ती वाढत राहते. शेतकऱ्याला जवळपास कोट्यावधी शेतकऱ्याला पेन्शन द्यायचं काम केंद्र सरकारने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे. पूर्वी माणूस दवाखान्यामध्ये गेला तर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याला पतसंस्थेचं कर्ज काढायला लागायचं. हार्ट अटॅक आला तर त्याला सावकाराकडे जावं लागायचं. आज त्याला हार्ट अटॅक आला, सावकाराकडे जावं लागत नाही. 5 लाख रुपयापर्यंत त्याला विमा कव्हर केंद्र सरकारने त्याचा खर्च उचलला आहे. आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना सांगायचं आहे, मी 2-3च मुद्दे तुम्हाला प्रामुख्याने सांगितलं. 1 रुपयामध्ये आता शेतकऱ्याला शेतकरी विमा मिळतो. हे सर्व करण्याचं काम महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार करत आहे. कृपया बदलून गैरसमजाकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी कधीच काय केलं नाही, त्या राष्ट्रवादीचे ज्यांचे आपण माझ्या समोर उभं राहणार आहे, काँग्रेस माझ्या समोर उभं राहणार आहे. 70 वर्षामध्ये यांनी कधी मराठा समाजासाठी, कधी पाणी प्रश्नासाठी, कधी इथून या मातीमधून ज्यांनी खासदार म्हणून निवडून गेले, साधा बंधारा सुद्धा बांधला नाही, छोटा रस्ता सुद्धा केला नाही. मावळत्या सूर्याची साक्ष म्हणून सांगणारे शरद पवार साहेब या मतदारसंघामध्ये अपयशी खासदार म्हणून माघारी गेले आणि जनतेच्या रोषामुळे त्यांना उभं राहता आलं नाही. हे मुद्दे मी तुम्हाला प्रामुख्याने तुम्हाला आठवण करून देण्यासाठी देतो. ज्यांनी देशाचं नेतृत्व केलं त्या लोकांनी या मतदारसंघामध्ये कणभर सुद्धा काम करू शकले नाही आणि अशा लोकांच्या भावनेच्या आधारे आपण अशा लोकांना पाठिंबा द्यायचा का, हा सुद्धा मुद्दा आपल्या समोर येणार आहे. मी पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं आपल्या सर्वांची मी या ठिकाणी अनुमती घेतो. सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.